नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जे काही पर्यटन आहे, त्यामध्ये भाग 2 मधील 100 प्रश्न बघायचे आहेत. काल आपण भाग 1 मध्ये 100 प्रश्न बघितलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणामध्ये मला प्रतिसाद लाभत आहे. भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या चॅनलला जॉइन झालेले आहेत. तुम्ही सुद्धा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक केल्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचतो आणि तितकी लोक चॅनलला जॉईन होतात. त्यामुळे आपल्याला कळून जाते की कॉम्पिटिशन किती आहे. तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते सांगायचं आहे. त्यामुळे तुमच्या तालुक्यात किती स्पर्धा आहे हे आपल्याला कळतं आणि त्यानुसार मग तुम्हाला मार्गदर्शन करणं मला जास्त सोपं जातं. त्यामुळे तुम्ही एकदा व्हिडिओला लाईक करा. तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते सांगायला सुद्धा विसरू नका. हाईपचं बटन दाबा आणि त्याचसोबत बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ येतात ते तुमच्या YouTube चॅनलला तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं की ते व्हिडिओ तुम्हाला आपोआप दिसून जातात. तुम्हाला चॅनलवर जाऊन सर्च करण्याची अजिबात गरज नाही. तर बघा, तुमची जर आज बघितलं तर बिंदू नामावली छत्रपती संभाजीनगरची जाहीर झालेली आहे. त्यानंतर आता दुसरा टप्पा आहे की तुमच्या गावाची लोकसंख्या जी आहे ती निश्चित करून आरक्षण निहाय जे म्हणजे प्रवर्ग निहाय जे आरक्षण आहे ते जाहीर होणार आहे. त्यानंतर तुम्हाला कळेल की आपल्या गावाला कोणत्या कास्टची जागा आलेली आहे आणि मग त्यानंतर तुमचं टाइम टेबल जे आहे ते जाहीर होणार आहे परीक्षेचं. साधारणतः 19-20 तारखेच्या दरम्यान तुमचा पेपर या ठिकाणी म्हणजे ऑक्टोबरची 19-20 तारीख या तारखेच्या दरम्यान काय होणार आहे तुमचा पेपर होणार आहे. त्या दृष्टीने तुम्हाला तयारी करायची आहे. तर जास्त वेळ न लावता आता आपण काय करूया प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, अजिंठा लेण्यांमध्ये एकूण किती चैत्यगृह आहेत? तर याचं उत्तर आहे 5. इथे मित्रांनो पर्याय आहेत, परंतु मी पर्याय सांगणार नाही. डायरेक्ट उत्तर सांगणार कारण पर्याय सांगितले की व्हिडिओ मोठा होणार आहे. दुसरा बघा प्रश्न, अजिंठा लेण्यांमधील चैत्यगृहाची क्रमांकाची योग्य मालिका कोणती? आता इतका टफ प्रश्न तुम्हाला येणार नाही, परंतु तुमच्या डोळ्याखालून ही गोष्ट जी आहे ती चैत्यगृह आणि त्याचा क्रमांक ही गेलेली असावी म्हणून मी प्रश्न दिलेला आहे. तर बघा 9, 10, 19, 26 आणि 29. अजिंठा लेण्यांमधील उर्वरित लेणी मुख्यतः कोणत्या स्वरूपाची आहे? तर उत्तर आहे विहार. प्रश्न क्रमांक 104, अजिंठा लेण्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील लेणी कोणत्या बौद्ध परंपरेशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे हीनयान थेरवाद. हीनयान ऑब्लिक थेरवाद म्हणजे हीनयान किंवा थेरवाद दोन्हीपैकी एक पर्याय असेल तर तो तुम्हाला लिहायचा आहे. आपल्या जे कोणी विद्यार्थी आपल्या क्लासला आहे ज्यांनी आपले बॅच जॉईन केलेले आहे त्यांना मी याच्या पीडीएफ देत असतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी काळजी करायची गरज नाही. तुम्हाला योग्य वेळी या पीडीएफ दिल्या जातील. फक्त तुम्हाला वारंवार या ठिकाणी हे व्हिडिओ बघायचे आहेत. लक्षात ठेवा. अजिंठा लेण्यांच्या दुसऱ्या टप्प्यात कोणत्या बौद्ध परंपरेचा प्रभाव होता? याचे उत्तर आहे महायान. अजिंठा लेण्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाज कोणत्या राजवंशाशी संबंधित आहे? उत्तर आहे वाकाटक. अजिंठा लेण्यांचा पहिला प्रमुख विकास काल कोणत्या राजवंशाच्या काळाशी संबंधित आहे? उत्तर आहे सातवाहन. लक्षात ठेवा, अजिंठा वेरूळवरती एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रश्न घेण्यासाठी मी म्हणजे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की एवढे डीप प्रश्न. तर लक्षात ठेवा, जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये हे स्थळ आहे. त्यामुळे तुम्हाला याची माहिती पुरेपूर असणं आवश्यक आहे. मुलाखतीमध्ये सुद्धा आणि तुमच्या लेखी परीक्षेमध्ये सुद्धा यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न आलेले बघायला मिळणार आहेत आणि 100% याच्यावरती तुम्हाला प्रश्न असणार आहे. त्यामुळे अजिंठा वेरूळ लेण्यांची चांगल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अजिंठा लेण्यांच्या पहिल्या टप्प्यात बुद्धाची उपासना कोणत्या स्वरूपात केली जात होती? याचे उत्तर आहे अनिकोनिक प्रतिकात्मक. म्हणजे अनिकोनिक किंवा प्रतिकात्मक दोन्हीपैकी एक जर पर्याय असेल तर तो तुम्हाला लिहायचा आहे. पुढचा बघा, अजिंठा लेण्यातील चैत्यगृहांच्या छताचा प्रमुख आकार कोणता आहे? त्याचं उत्तर आहे कमानीदार किंवा त्याला काय म्हटलं जातं वॉल्टेड. पुढचा प्रश्न आहे, अजिंठा चैत्यगृहाच्या दर्शनी भागातील प्रसिद्ध खिडकी कोणत्या आकाराची आहे? उत्तर आहे घोड्याच्या नालासारखी. पुढचा प्रश्न आहे, अजिंठा चैत्यगृहाच्या मध्यभागी कोणती धार्मिक रचना आढळते? उत्तर आहे स्तूप किंवा त्याला चैत्य म्हटले जाते. अजिंठा लेण्यामधील विहारामध्ये भिक्षूंच्या निवासासाठी काय होते? तर याचं उत्तर आहे स्वतंत्र कक्ष. अजिंठा लेण्यांमधील चित्रे प्रामुख्याने कोणत्या तंत्राने रंगवली गेली?
याचं उत्तर आहे टेम्पेरा. अजिंठा लेण्यांच्या भित्तिचित्रामध्ये कोणत्या प्रकारच्या इतिहासाचा मागोवा मिळतो? याचं उत्तर आहे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन. अजिंठा लेण्यामध्ये कोणत्या प्रकारचे शिलालेख आढळतात? तर उत्तर आहे अभिलेखीय नोंदी. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या डाव्या तीरावरील उभ्या कड्यावर कोरली गेली आहे? तर याचं उत्तर आहे वाघोर नदी. अजिंठा लेण्यांची रचना कोणत्या भौगोलिक आकारात दिसते? उत्तर आहे घोड्यांच्या नालासारखी वळणदार. अजिंठा लेण्यांच्या दोन प्रमुख उत्खनन टप्प्यामध्ये साधारण किती कालखंडाचे अंतर होते? तर 4 दशकांचे या ठिकाणी अंतर होते. पुढचा प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या प्रकारच्या वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे? उत्तर आहे शैलकृत बौद्ध वास्तुकला. अजिंठा लेण्यांच्या संवर्धनासाठी कोणती बाब महत्वाची मानली जाते? उत्तर आहे पर्यटकांचा दबाव नियंत्रित करणे. वेरूळ लेण्यांचा सर्वात जुना समूह कोणता आहे? उत्तर आहे बौद्ध. वेरूळच्या बौद्ध लेण्यांमध्ये कोणत्या क्रमांकाची लेणी विशेष महत्वाची आहे? उत्तर आहे 10व्या क्रमांकाची लेणी. वेरूळ मधील लेणी क्रमांक 10चे दुसरे नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे विश्वकर्मा. वेरूळ मधील लेणी क्रमांक 10ला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर उत्तर आहे सुतारकी झोपडी. वेरूळ मधील 3 मजली बौद्ध विहार कोणत्या क्रमांकाचा आहे? तर त्याचं उत्तर आहे वेरूळ मधील लेणी क्रमांक 12व्या क्रमांकाची जी लेणी आहे ती काय आहे? 3 मजली आहे. त्यानंतर बघा 126 वेरूळ मधील लेणी वेरूळ मधील लेणी क्रमांक 12चे नाव काय आहे? तर 3 लाल असं त्याचं नाव आहे 12व्या क्रमांकाच्या लेणीचे. वेरूळ मधील ब्राह्मणिकल समूहातील लेणी क्रमांक 15 कोणत्या नावाने ओळखली जाते? त्याचे उत्तर आहे दशावतार. वेरूळ मधील लेणी क्रमांक 21चे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे रामेश्वर. वेरूळ मधील लेणी क्रमांक 29 कोणत्या नावाने ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे धुमर लेणा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये विचारला जातो. त्यामुळे लेण्यांचा क्रमांक आणि त्याचं नाव हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वेरूळ मधील जैन लेण्यांच्या उत्खननाचा शेवटचा टप्पा कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे 9वे ते 12वे शतक. वेरूळ मधील बौद्ध लेण्यांचा उत्खनन कालखंड साधारण कोणता आहे? उत्तर आहे 5वे ते 8वे शतक. वेरूळ मधील ब्राह्मणिकल लेण्यांचा प्रमुख उत्खनन कालखंड कोणता आहे? उत्तर आहे 7वे ते 10वे शतक. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे वेरूळच्या जैन लेण्यांमध्ये कोणत्या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे? तर उत्तर आहे जैन तत्वज्ञान. वेरूळ लेण्यांमधील धार्मिक सहअस्तित्व कशाचे प्रतीक मानले जाते? उत्तर आहे धार्मिक सहिष्णुता. प्रश्न क्रमांक 135 वेरूळ लेणी कोणत्या प्रकारच्या कड्यात कोरलेली आहेत? तर उत्तर आहे बेसॉल्टच्या कड्या. वेरूळ लेण्यांचा विस्तार साधारण किती अंतरापेक्षा अधिक आहे? उत्तर आहे 2 किलोमीटर. वेरूळ लेण्यांच्या व्यवस्थापनाची प्रमुख जबाबदारी कोणत्या संस्थेकडे आहे? तर आहे भारतीय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग. वेरूळ लेण्यामधील लेणी क्रमांक 16 कोणत्या स्थापत्य वैशिष्ट्याचा उत्कृष्ट नमुना आहे? उत्तर आहे शैलकृत स्थापत्यामधील नवकल्पना. प्रश्न क्रमांक 139 वेरूळ मधील कोणती लेणी वज्रयान बौद्ध परंपरेच्या विकासाचे दर्शन घडवतात? 10, 11 आणि 12. वेरूळ मधील जैन लेण्यांचा समूह कोणत्या क्रमांकानंतर सुरू होतो? उत्तर आहे 30व्या क्रमांकानंतर. पितळखोरा लेणी कोणत्या कालखंडात बौद्ध भिक्षूंनी निर्माण केली? उत्तर आहे इसवी सन 1 ते 2 शतक. पितळखोरा लेण्यांपर्यंत पोहोचताना कोणत्या प्रकारचा मार्ग अनुभवायला मिळतो? तर उत्तर आहे डोंगराळ पायवाट. पितळखोरा लेणी कोणत्या नैसर्गिक प्रदेशात वसलेली आहेत? सातमाळा डोंगररांग.
पुढचा प्रश्न आहे, पित्तळखोरा लेण्यांच्या परिसरात पावसाळ्यात कोणते नैसर्गिक आकर्षण वाढते? छोटे प्रवाह व धबधबे. पित्तळखोरा लेण्यांच्या परिसरातील जवळचे शहर कोणते? तर आहे छत्रपती संभाजीनगर. पित्तळखोरा लेण्यांच्या जवळचे तालुक्याचे ठिकाण कोणते? उत्तर आहे कन्नड. पित्तळखोरा लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कन्नड पासून साधारण किती अंतर आहे? 20 किलोमीटर. लक्षात ठेवा, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत मित्रांनो, तर ते तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारले जाऊ शकतात, की तुमच्या गावापासून पितळखोरा लेणी ही किती किलोमीटर अंतरावरती आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे अंतर सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, पितळखोरा लेण्यांकडे जाण्यासाठी शेवटी कोणता अनुभव येतो? तर आहे छोटा ट्रेक. पितळखोरा लेण्यांमध्ये कोणत्या वास्तुरचनांचे अवशेष आहेत? उत्तर आहे स्तूप, चैत्यगृह आणि विहार. पितळखोरा लेणी कोणत्या प्रकारच्या पर्यटनाचा संगम दर्शवतात? तर याचं उत्तर आहे इतिहास व निसर्ग. मित्रांनो, ज्यांना आपली बॅच लावायची आहे त्यांनी माझा नंबर आहे 97 30 61 32 37. या नंबरवरती मला कॉल करा. कॉल जर तुमचा रिसीव्ह नाही केला तर मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला बॅच संबंधी डिटेल माहिती दिली जाईल. आणि बॅचमध्ये काय काय आहे हे जर बघायचं असेल तर त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. पुढचा प्रश्न बघा, छत्रपती संभाजीनगरच्या प्राचीन बौद्ध लेण्यांना साधारण कोणता कालखंड दिला जातो? तर उत्तर आहे 6वे ते 8वे शतक. छत्रपती संभाजीनगर लेण्यांचा धार्मिक संबंध कोणत्या धर्माशी आहे? उत्तर आहे बौद्ध. छत्रपती संभाजीनगर लेणी कोणत्या प्रकारच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे बौद्ध शिल्पे व उत्कीर्ण शिल्पपट. छत्रपती संभाजीनगर लेण्यांचे स्थान कोणत्या प्रकारच्या परिसरात आहे? उत्तर आहे डोंगराच्या उतारावर. छत्रपती संभाजीनगर लेणी पर्यटकांसाठी कोणत्या कारणांमुळे विशेष आकर्षक आहेत? तुलनेने शांत व कमी परिचित वारसा स्थळ. दौलताबादला सिटी ऑफ प्रॉस्पेरिटी या अर्थाचे कोणते नाव आहे? उत्तर आहे दौलताबाद. दौलताबादचा किल्ला कोणत्या दिशेला असल्याचे जिल्हा प्रशासन सांगते? वायव्य. दौलताबाद किल्ला कोणत्या शतकातील किल्ले नगरी आहे? उत्तर आहे 14वे शतक. दौलताबाद किल्ल्याचे सर्वात जवळचे प्रमुख रेल्वे स्थानक कोणते आहे? तर आहे छत्रपती संभाजीनगर. दौलताबाद किल्ल्याचे सर्वात जवळचे विमानतळ कोणते आहे? छत्रपती संभाजीनगर विमानतळ. पुढचा प्रश्न आहे, दौलताबाद किल्ला छत्रपती संभाजीनगर शहरापासून साधारण किती किलोमीटर अंतरावर आहे? तर 16 किलोमीटर अंतरावर आहे. दौलताबाद किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेचे कोणते वैशिष्ट्य महाराष्ट्र पर्यटनाने नमूद केलेले आहे? तर उत्तर आहे खोल खंदक व गुप्त मार्ग. दौलताबाद किल्ल्यावरील प्रसिद्ध मिनार कोणता? उत्तर आहे चांद मिनार. चांद मिनारची उंची साधारणतः किती आहे? तर याचं उत्तर आहे 30 मीटर. पुढचा प्रश्न आहे, दौलताबाद किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्य कोणते? तर उत्तर आहे मध्ययुगीन भारताची राजधानी म्हणून त्याचा वापर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 166, बीबी का मकबरा कोणत्या शहराच्या मध्यवर्ती भागात आहे? तर याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. बीबी का मकबराच्या परिसरात कोणती रचना आढळते? उत्तर आहे बागा व कारंजी. बीबी का मकबरा कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे? तर आहे मुघलकालीन. पुढचा प्रश्न आहे, बीबी का मकबरा बांधण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? तर आझमशाह. बीबी का मकबरा कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आला आहे? दिलरस बानो बेगम. पुढचा प्रश्न आहे, बीबी का मकबरा कोणत्या प्रसिद्ध वास्तूशी साम्यामुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे? याचं उत्तर आहे ताजमहाल. पुढचा प्रश्न आहे, बीबी का मकबऱ्याचे प्रमुख स्थापत्य वैशिष्ट्य कोणते? तर याचं उत्तर आहे घुमट व उंच मिनार. प्रश्न क्रमांक 173, बीबी का मकबरा शहरापासून साधारणतः किती अंतरावर असल्याचे जिल्हा प्रशासन सांगते? 3 किलोमीटर. बीबी का मकबऱ्याला महाराष्ट्र पर्यटनाने कोणते विशेष नाव दिले आहे? दख्खनचा ताज. बीबी का मकबरा कोणत्या प्रकारच्या पर्यटनासाठी विशेष महत्वाचा आहे? उत्तर आहे वास्तुकला व इतिहास. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणते पर्यटन स्थळ राजपूत शैलीतील आहे? उत्तर आहे सोनेरी महाल.
सोनेरी महालामध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात? उत्तर आहे प्राचीन वस्तू व चित्रे. सोनेरी महालाचे सध्याचे प्रमुख स्वरूप कोणते? संग्रहालय. प्रश्न क्रमांक 179. सोनेरी महाल पर्यटकांना कोणत्या वर्षाची माहिती देतो? ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा. पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पर्यटनासाठी कोणता कालावधी अधिक अनुकूल मानला जातो? ऑक्टोबर ते मार्च. प्रश्न क्रमांक 181. महाराष्ट्र पर्यटनानुसार छत्रपती संभाजीनगरचा आदर्श पर्यटन कालावधी किती दिवसांचा आहे? तर उत्तर आहे 3 ते 5 दिवस. छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोणत्या नदी खोऱ्यात प्रामुख्याने येतो? उत्तर आहे गोदावरी नदी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा काही भाग कोणत्या नदीच्या खोऱ्यातही येतो? तर आहे तापी नदी. छत्रपती संभाजीनगरचा ऐतिहासिक विकास कोणत्या राजवंशाच्या योगदानाशी संबंधित आहे? उत्तर आहे वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट व यादव म्हणजे एवढ्या राजघराण्यांचं वर्चस्व या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरवरती राहिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक विकासावर या राजवंशाचा प्रभाव साधारणतः किती काळ राहिला आहे? उत्तर आहे 15 शतके. छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटनात धार्मिक विविधतेने सर्वाधिक प्रभावी उदाहरण कोणते? उत्तर आहे वेरूळ लेणी. प्रश्न क्रमांक 187. वेरूळच्या धार्मिक विविधतेमध्ये कोणत्या 3 धर्मांचा समावेश आहे? बौद्ध, हिंदू आणि जैन. प्रश्न क्रमांक 188. वेरूळ लेण्यांच्या 3 धार्मिक समूहाची क्रमवारी कोणती योग्य आहे? तर आहे बौद्ध, ब्राह्मणिकल आणि जैन. वेरूळमधील बौद्ध लेणी कोणत्या क्रमांकापासून सुरू होतात? उत्तर आहे 1. वेरूळमधील ब्राह्मणिकल समूह कोणत्या क्रमांकाच्या लेणीपासून सुरू होतो? तर उत्तर आहे 13व्या क्रमांकाच्या लेण्यापासून. वेरूळमधील जैन समूह कोणत्या क्रमांकाच्या लेण्यापासून सुरू होतो? उत्तर आहे 30. म्हणजे 30व्या क्रमांकाच्या लेणीपासून जैन समूह सुरू होतो. वेरूळमधील कोणत्या लेणी समूहात कैलास मंदिर आहे? ब्राह्मणिकल किंवा हिंदू. म्हणजे बघा मगापासून आपण ब्राह्मणिकल हा जो शब्द बघत आहे तर ब्राह्मणिकल म्हणजेच काय? तर हिंदू लक्षात ठेवायचं आहे म्हणजे बौद्ध, हिंदू आणि जैन. वेरूळच्या कैलास मंदिराचे बांधकाम कोणत्या प्रकारच्या तंत्राचे उदाहरण आहे? उत्तर आहे एकाश्म किंवा त्यालाच आपण काय म्हणतो मोनोलिथिक. या दोन्हीपैकी जे काही पर्यायामध्ये असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. जर एकाश्म असेल तर एकाश्म लिहा. जर मोनोलिथिक असेल तर मोनोलिथिक लिहायचं आहे. वेरूळच्या कैलास मंदिराला युनेस्कोने कोणत्या प्रकारच्या स्थापत्यामधील पराकाष्ठेचे उदाहरण मानले आहे? उत्तर आहे शैलकृत वास्तुकला. वेरूळ लेण्यांच्या संरक्षण व्यवस्थेत ASI सोबत कोणत्या विभागाचा सहभाग आहे? तर उत्तर आहे वन विभाग व महाराष्ट्र शासन. 196वा प्रश्न या ठिकाणी थोडासा चुकलेला आहे. 197वा प्रश्न आपण बघूया. अजिंठा लेण्यामध्ये एकूण किती लेण्या असल्याचे युनेस्कोने नमूद केले आहे किंवा युनेस्को नमूद करते? तर आहे 30. अजिंठा लेण्यांमधील कोणती लेणी अपूर्ण असल्याचे युनेस्को नमूद करते? तर उत्तर आहे 5वी, 24वी आणि 29वी लेणी जी आहे ती या ठिकाणी काय आहे? अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. अजिंठा लेण्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील भित्तिचित्र कोणत्या वैशिष्ट्यांमुळे विशेष महत्वाचे आहेत? तर उत्तर आहे उत्कृष्ट कलात्मक सजावट. आणि शेवटचा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटन वारशाची सर्वात योग्य वैशिष्ट्यपूर्ण ओळख कोणती? तर उत्तर आहे प्राचीन लेणी, धार्मिक स्थळे, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू यांचा संगम. तर अशा पद्धतीने मित्रांनो पर्यटनावरचे जे प्रश्न आहेत ते आपले 2 भाग झालेले आहेत. आता पुढे जे काही भाग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण जिल्हा विशेष कव्हर करायचा आहे. त्यामुळे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.